महिला टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे। आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल रंगणार आहे। सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली। जबरदस्त फॉर्मात असलेली टीम ही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली। भारतीय महिला टीम तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे। याआधी दोन्ही वेळा फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता, तर दक्षिण आफ्रिकेसाठी हा पहिलाच फायनल आहे। त्यामुळे यंदा महिला क्रिकेटरला नवा वर्ल्ड कप विजेता मिळणार आहे। नवी मुंबईत महिलांची जी टीम आहे आपली भारताची ती खेळणार आहे आणि ती पाहण्यासाठी म्हणून सध्या डी वाय पाटीलच्या स्टेडियमच्या बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र एक कुटुंब जे आहे त्यांच्याकडे खास करून आपण लक्ष त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांची बातचीत करणार आहोत। माझं वय 75। अच्छा, 75 वय। तुम्ही नेहमी क्रिकेट बघता की आज ते मी माझा नातू पण खेळतो, त्याच्याबरोबर मी बघते मॅच। आजची मॅच किती महत्त्वाची आणि आजच्या मॅचच्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं? खूप आनंद होतोय, मॅच जिंकली पाहिजे हेच मी प्रार्थना करते। मॅच खूप चांगली होईल, खूप मजा येईल बघायला। मी सगळ्यांना हेच बोलतो की मॅच बघा, कारण ही वुमन्स क्रिकेटसाठी खूप मोठी विक्ट्री आहे, वर्ल्ड क्रिकेटसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।